खरंच आज वाटत होतं की भयानक चक्रीवादळ येईल. हॅलो मंडळी, दुपारचे वाजले 12:15 आणि आज ब्लॉगची सुरुवात होते दुपारपासून. तर गुड मॉर्निंग म्हणायची वेळ गेली आहे. त्यानंतर म्हणलं चला आपण नाश्ता करावा, कारण की लोकांचा नाश्ता आणि दुपारचं जेवण झालं होतं. तर मी सकाळचा नाश्ता दुपारी करते. कधी कधी काय माझ्यासोबत काय काय घडतं ना ते सांगू नका. त्यानंतर ही भरणी पाहू शकता तुम्ही. आता म्हणलं या भरणीचं तसं पडून पडून काहीच काम नाही, याचा काहीतरी उपयोग करायला हवा. त्यासाठी भरण्या व्यवस्थित कट करून घेतल्या, 2 होत्या त्यांना. नंतर मग बसले इथे बघा झाडं लावण्यासाठी. तर माझ्या मैत्रिणींनी मला 2 झाडं दिली होती. दोन्ही जास्वंदाची होती. आता या झाडांना लावण्यासाठी माझ्याकडे कुंड्या काय अवेलेबल नव्हत्या आणि लगेचच्या लगेच जाऊन आणणं पण होणार नव्हतं. म्हणलं आहेत भरण्या, टाकून देण्यापेक्षा त्यांचा काहीतरी उपयोग करून घ्यावा. तर व्यवस्थित त्यांना कट करून त्यांच्यामध्ये झाडं लावून घेते आणि थोडीशी माती पण होती माझ्याकडे, ती पण टाकून दिली. आता जास्वंदाच्या झाडांसाठी ना मोकळी जागा असते तर तेवढीच चांगली, कारण की ती व्यवस्थित वाढ होते त्यांची आणि छान अशा फांद्या लागतात आणि खूप सुंदर सुंदर फुलं पण लागतात. पण आता सध्या आपल्यापाशी तेवढी जागा नाही, आपण किरायाच्या घरात राहतो, त्यामुळे ॲडजस्ट करावे लागेल. आणि 2 महिन्यानंतर गावाकडे जाऊन मला हे झाडं लावायची आहेत. त्याच्यामुळे मग मी सध्या या भरण्यांच्याच कुंड्या बनवलेल्या आहेत. तर इथं मी आपलं काम करत होते, तितक्यात श्रेया पण आली होती स्कूलहून. तर माझी झाडं लावायची प्रोसेस चालूच होती. आणि माती जी होती ना ती पण मी लावून घेते. आणि खरं सांगू ना, गेल्या 2 दिवसापासून माझी थोडीशी तब्येत बरी नाही आहे, कारण की सर्दी झाली होती, त्यामुळे आवाज पण व्यवस्थित येत नाही आहे. तर म्हणलं आता चला आपला जो काम आहे तो करून घ्यावं पूर्ण. झाडं लावता लावता छान गाणे ऐकत ऐकत मी माझी झाडं वगैरे व्यवस्थित करून घेतली. त्यानंतर जागच्या जागी सगळे ठेवून दिले आणि चला आता तुम्हाला दाखवते मी माझी झाडं. तर हे बघा, हे आहेत 2 जास्वंदाची फुलं झाडं. तर एक ऑरेंज कलरचा आहे आणि एक पांढरा आहे. त्यासोबत एकाला ना इतकी सुंदर छोटीशी कळी पण लागलेली आहे. आणि त्यासोबत हा आहे माझा मनी प्लांट, जो माझ्या बँक अकाउंटसारखा कधीच वाढत नाही आहे. तर असो, त्यानंतर श्रेया स्कूलहून आल्यानंतर तिने लगेच होमवर्क करायला घेतला. तिचा होमवर्क होता तो कंप्लीट केला आणि थोड्या वेळानंतर खेळायला जस्ट बसलीच होती. 5-10 मिनटं खेळलीच असेल की तितक्यातच वातावरण अचानकच बदलत होतं. तर पहिले तर आम्हाला वाटलं की साधारण वारा वगैरे सुटेल, पण तसं काही झालं नाही. हा जो साधारण दिसणारा वारा आहे तो नंतर अचानकच वाढला होता. आता सध्या उन्हाळा चालू आहे आणि यावर्षी पण गेल्या वर्षीसारखं वातावरणाचं काही सांगता येणार नाही आहे. कधी उन्हाळा, कधी पावसाळा, कधी हिवाळा, काहीच नाही. रेग्युलर याचं जे वातावरण आहे ते कसंच राहणार नाही आहे. तर जसं की न्यूजमध्ये दाखवत आहेत की कुठं चक्रीवादळ आलं, कुठं काय झालं, कुठं पाऊसच पडतो, कुठं गाराच पडतो. मला तर वाटत होतं अक्षरशः गारा पडतात की काय, पण गारा वगैरे नाहीच पडल्या. तर वादळ थोडंसं सुटलं होतं. त्यानंतर मग मुली त्यांचं जर खेळणं होतं तर डिस्टर्ब झालं. नंतर आता श्रेया सगळं क्लीन करून घेते.